नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण शिया भाताचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत। मी हा एक गंजी भात घेतलेला आहे। हा मी फ्रीजमधनं 1 तास अगोदर काढून घेतलेला आहे। तुम्ही ताज्या भाताचे बनवू शकता। चला तर मग प्रोसेसकडे वळूया। बघा, तो भात मी त्या मोठ्या गंजात काढून घेतलेला आहे आणि त्या गंजानी एक गंज पाणी घेतलेलं आहे। तर आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भात घालते। थोडा थोडा 2 वेळा करावं लागेल आपल्याला। आणि हे पाणी घालून घेते। थोडं थोडं घालायचं। कमी वाटत आहे, मी अजून घालून घेते। आणि आता हे मी वाटून घेते। पाण्याचं प्रमाण आपल्या भातावर अवलंबून आहे। जुने आणि नवीन तांदूळ यावर अवलंबून राहतं। बघा, मी हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलेलं आहे। या प्रकारे वाटायचं आहे। आता मी हे काढून घेते एका कढईत आणि पुन्हा मी त्याच प्रकारे हा भात घालून घेते। तुम्ही भात पण वाटून घेतलेला आहे। दोनदा आपण हे वाटून घेतलेलं आहे। आता थोडं आपल्याला हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे। बघा, हे घट्ट आहे। यातनं 1.5 गंज पाणी लागतं हे प्रमाण आहे। परंतु आता तांदळावर आणि भाताच्या बनवण्यावर काही काही प्रमाण अवलंबून असतं। कमी जास्त पाणी लागू शकतं। आता मी हे पूर्ण घालून घेते। 1 गंजी पाणी वापरलं आतापर्यंत मी। आणि अजून बघून घेऊया। अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे। खूप छान पापड बनतात। हे खायला तर इतके टेस्टी लागतात, खूपच सुरेख आणि बनवायला अगदी सोपी। आता मी थोडं अजून अर्धा गंजीपेक्षाही थोडं कमी पाणी यात घालून घेते, कारण की शिजवल्यानंतर हे मिश्रण घट्ट येतं। आणि हे असं ढवळून घ्यायचं, नंतर ढवळायचं नाही, ते मग कसं गाठी बनू शकतात। हे मिश्रण परफेक्ट बनवून घ्यायचं आणि मग शिजायला ठेवायचं। आता आपण हे गॅसवर शिजायला ठेवूया। मिश्रण गॅसवर ठेवलेलं आहे। बघा, आता मी यात 1 चम्मच मीठ घालते। भातात मीठ घातलेलं होतं, तर अंदाजच घेऊन मीठ घालायचं, नाहीतर हे वाळल्यानंतर खारट लागू शकतात। आणि आता हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। याला 10-15 मिनिटं लागू शकतात। थोडंसं पाणी आपण बाजूला गरम करायला ठेवलेलं आहे। समजा लागलं तर घालायचं, नाही लागलं तर नाही घालायचं। आता मी हे शिजवून घेते। बघा, मिश्रण शिजत आहे। मी यात जिरे वगैरे नाही घातले, मला पांढरे शुभ्रच पापड आवडतात। तुम्हाला जिरे घालायचे असेल तर शिजल्यानंतर जिरं वरून घालायचं, म्हणजे पांढरे शुभ्र होतात पापड। मला अशाच प्रकारचे आवडतात। आपण 1.5 गंजीला थोडंसं कमी पाणी वापरलेलं आहे। ज्या गंजानी तुम्ही भात घेतला असेल त्यानीच प्रमाण घ्यायचं पाण्याचं, म्हणजे परफेक्ट पापड तयार होतात। थोडंफार कमी जास्त होऊ शकतं। आता मी हे छान अजून शिजवून घेते। हे मिश्रण छान शिजलं पाहिजे, म्हणजे पापड फाटत नाही।
तुम्ही जास्त प्रमाणात पापड बनवत असाल तर जाड बुडाचं गंज घ्यायचं आणि असं ढवळत राहायचं, म्हणजे हे मिश्रण बुडाला लागत नाही आणि पापड छान बनतात मग. आणि हे शिजत राहतं. थोडं काळजी घ्यायची, कारण की हे शिजताना थोडं उडतं अंगावर, म्हणून असं ढवळत राहायचं, पण सावधानीने थोडं. मी हे व्हिडिओ दाखवायचा आहे म्हणून हे कढईत शिजवत आहे. बघा, मी दणदणीत शिजवून घेतलेलं आहे. मला 10 मिनटं लागलेले आहेत आणि या प्रकारे शिजवायचं आहे. असे बुडबुडे आले पाहिजे. बघा, या प्रकारे म्हणजे समजायचं की आपलं मिश्रण शिजलेलं आहे. हे कच्चं राहिलं नाही पाहिजे. तसाही भात शिजलेला असतो तरी पण शिजवावं लागतं. हे मिश्रण व्यवस्थित शिजलं तर पापडही छान निघतात, तुटत नाही आणि भेगा जात नाही. बघा, परफेक्ट शिजलेला आहे. आता आपण पापड टाकण्याच्या प्रोसेसकडे वळूया. गॅस बंद करते मी येथे एक झाकणी घेतली आहे आणि झाकणीवर हे कापड घेतलेलं आहे. हा ओला करून घेतलेला आहे आणि आता आपण कापडावर घालूया. पॉलिथिनवर घातले ना तर ते शरीरासाठी चांगलं नसतं, म्हणून अशा प्रकारचा कापड घ्यायचा. यावरचे पापड इझिली निघतात. हा कापड थोडा टेरिकॉट मिक्स आहे. असा प्लेन पाहिजे, म्हणजे काहीच त्रास होत नाही आपल्याला पापड काढताना. आता हे घालून घेऊया. बघा, थोडं जाडसर असंच घालायचं, खूप याला पसरवायचं नाही, म्हणजे हे वाळून अजून पातळ होतात. खूप छान परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे. बघा, असं पसरवलं की छान तयार होतात पापड. मी या प्रकारे सर्व पापड घालून घेते. आणि मग याला उन्हात नेऊन ठेवते वरती. मला व्हिडिओ दाखवायचा आहे म्हणून मी हे बघा, मी सर्व पापड टाकून घेतलेले आहे. आता हे मी उन्हात वाळून घेते. पापड बघा छान वाळलेले आहे. आपण 9 वाजता टाकले तर 4 वाजता वगैरे ना हे असे पलटवून द्यायचं कापडाला, म्हणजे दोन्ही साईडनी छान वाळतात. आता मी हे पलटवून यावरनं पाणी घालायचं आहे. असं शिंतोडे घालायचे पाण्याचे आणि छान हे पापड उलट्या साईडनी असे ओले करून घ्यायचे. हा कापड ओला झाला पाहिजे. बरोबर ओला झाला नाही तर पापड काढताना तुटतो. पूर्ण जागेवर असं पाणी लागलं पाहिजे. असं सरळ करून घ्यायचं. आणि मग याला असं सरळ करायचं आणि थोडं 5-6 मिनटापर्यंत अशाच प्रकारे राहू द्यायचं. मग हे काय असते, थोडं मुरून जातात. बघा, पापड छान मुरलेले आहे. आता असं कापडाला ताणायचं, म्हणजे हा पापड बघा अलगद असा निघतो. बघा, अशा प्रकारे आता हे काढून घ्यायचे आहे. या प्रकारे मी हे सर्व पापड काढून घेते. बघा, बिलकुलच चिपकत नाही थोडंसंही कापडाला. आणि हे मिश्रण छान शिजलेलं होतं. हा मी पूर्ण पापड काढून घेतले आहे प्लेटमध्ये. बघा, मी सर्व पापड हे झाकणीवर पसरवून घेतले आहे.
तुमच्याकडे परडं वगैरे असेल त्यावरही तुम्ही टाकू शकता असं. आता हे उन्हात नेऊन ठेवून देते. बघा, मी 2 दिवस हे छान कडक उन्हात वाळून घेतले आहे. आता मी हे तळून दाखविते. खूप छान झाले आहेत. बघा मी हे आता आपण हे तळण्याच्या प्रोसेसकडे वळूया. बघा, तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण यात पापड घालूया. बघा, छान फुललेला आहे पापड. आता मी हा एका डिशमध्ये काढून घेते. असा टाकायचा आणि लगेचच असा पलटून घ्यायचा. बघा, छान पांढरे पांढरे पापड तळल्या जात आहेत. हे छान फुलतात छान. ते बघा, छान मस्त फुगलेले आहेत आणि खूप खुसूर बनतात. हे खायला ते खूप टेस्टी लागतात. बघा, मी काही पापड तळून घेतलेले आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा मला. माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राशी शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन वाळवण्याच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, खात रहा. धन्यवाद.